मयूर उलवेकर यांच्या माध्यमातून भावेश उलवेकर साठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज। तर इथे स्वागत कक्षामध्ये शुभ सन्मान संपन्न केला जाईल। चला आपण मंचकापासून थोडं थँक्यू बाबूशाह यांचा आवाज आज पूर्ण रजनी आपण ऐकला। सोबतच आमचे परम मित्र रोशन पाटील यांचा बुलंद आवाज आणि आज ते रजा घेत असताना ह्या स्पर्धेशी। तर पुढील वाटचालीसाठी आणि पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती विनीत फडकेला आपण पाहतोय। धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 2 धावा। विनय गावण आणि सोबतच बंटी खाडेकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। इथे फटका फासला, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, झेल ह्या ठिकाणी पूर्ण केला आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय तो फलंदाज बंटीचा। या स्पर्धेतील पहिला सामना मिळवून जिंकला होता तो टीम वलभ संघानं। श्री गणेश वलभ संघाला आपण पाहतो ज्या संघानं या स्पर्धेचा उच्चांक नोंदवला होता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये। म्हणजे सुरुवात आणि आता शेवट देखील त्यांना करायचा आहे, परंतु काय घडेल खरं तर याकडे तमाम त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधलंय। भरपूर सारे त्यांचे चाहते घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। अंतिम टप्प्यामध्ये स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावरती 2 पाहायला मिळतात, एक गडी बाद झालाय। मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आयुष दाखल झाला आणि साथीनं विनय गावण ज्याच्यावरती भरपूर काही निर्भर या सामन्याचं चित्र असणार आहे। एका बाजूला विनीतनं सुरुवात चांगली मिळवून दिली आपल्या टीमला, टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारलाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी विनीतकडनं। राईट मोर द विकेटचा तेज तर्रार चेंडू, भन्नाट वेग, पडल्यानंतर चेंडू जितक्या वेगानं स्किट होऊन गोलंदाजच्या यष्टीरक्षकाच्या दिशेनं जातो ते पाहता फलंदाजाला भरपूर कठीणाई चेंडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। हा वेग जर शेवटपर्यंत राहिला ह्या गोलंदाजाकडनं तर निश्चितच एक यशस्वी गोलंदाज म्हणून ह्या गोलंदाजची ख्याती आपल्याला पाहायला मिळेल, ह्यात शंकाच नाही आहे। विनीत फडके 4 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त धावा 2, इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय, परंतु उर्वरित 2 चेंडू कसे असतील? चांगले चेंडू, टप्पा अचूक आहे, सोबत गती आणि त्यासोबत लाईन देखील ॲक्युरेट पाहायला मिळतं। ही ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे आणि सोबत जर अशी गती असेल तर यस हा गोलंदाज सक्सेसफुल ठरेल, यात शंकाच नाही आहे। यस थँक्यू बाबूशाह। आज हिंदीचा अनोखा अंदाज, शेरो शायरीचा अंदाज ज्यांचा नेहमीच राहिला असे बाबूशाह यांचा देखील आवाज ऐकला रजा घेत असताना आपल्यापासून। त्यांना देखील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। फटका फासलाय, थोडे पुढे सरसावले होते मिड ऑफचे फिल्डर, परंतु स्वतःला सावरत असताना उंच झेप घेतली आणि हातामध्ये चेंडू विसावला आणि या झेलनं मात्र खेळ आयुषचा देखील संपलाय। धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश वलभ टीमला। नवीन फलंदाज नेट क्रमांक 4 वरती आता निर्भय पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। एका षटकाचा खेळ संपला, 4 षटकांची ही लढत, परंतु P1चं षटक अतिशय महत्त्वाचं होतं आणि या षटकामध्ये मात्र वर्चस्व राहिलं ते गोलंदाज विनीत फडकेचं। काय गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी, सोबतच 2 धक्के विपक्षी संघाला दिलेत आणि बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलंय। अगदी चार्जअप होऊन आता सध्याच्या घडीला खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे या संघाचा। दमदार खेळ आतापर्यंत, परंतु बरीचशी थंडी अनुभवली ती टीम श्री गणेश वलभ संघानं। बऱ्याच विलंबानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। कदाचित एका रिदमिक खेळानंतर जो जोश आपल्याला टीम मोरबेचा पाहायला मिळतो तो जोश आता मात्र निर्माण करावा लागेल तो श्री गणेश वलभ संघाला देखील।
जोपर्यंत विनय मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या संघाला आशा अपेक्षा असेल एक मोठ्या धावसंख्येची, परंतु फायटिंग टोटल गरजेची असेल. 4 षटकामध्ये किमान मिमाने 40-45 धावा बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे. त्या संघाचा बोलबाला आपण पाहतोय नेहमीच आपल्या MIDC पट्ट्यामध्ये. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत, एका ताकदीचे एका कॅलिबरचे हे दोन संघ, आणि आमने सामने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, इथे देखील भन्नाट वेग ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार नावडेकरला आपण पाहू शकाल, जी सुरुवात आपण पहिल्या षटकामध्ये विनीतची पाहिली तशीच काहीशी सुरुवात ओमकारची देखील पाहायला मिळते. जसं जसं रात्र पुढे चालली आहे, भरपूर थंडी आपण पाहतोय, आणि त्या थंडीमध्ये आता सर्वत्र दव पसरताना पाहायला मिळतो. जणू काही अतिरिक्त बाहेर पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आपण पाहू शकाल. पंचांचं देखील अचूक कार्य आजच्या ह्या पहिल्याच रजनीमध्ये. स्पर्धेचा आघात झाला दमदार प्रकारे, अगदी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या स्पर्धेचा आघात. स्वर्गीय प्रभाकर हसुपाडे स्मृती चषक 2024 हे पर्व सलग 15व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि काय नीटनेटकेपणा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. इथे देखील हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही आहे. आता सध्याच्या घडीला खेळपट्टी मात्र गोलंदाजांना योगदान देताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोलंदाजांसाठी अनुकूल ही खेळपट्टी, पाटा खेळपट्टी आपण पाहतोय. सुरेख आउटफील्ड, अगदी विहंगम दृश्य, समान असं क्रीडांगण आपण पाहू शकाल. अगदी चहूबाजूला समसमान आणि तितकीच सुरेख आउटफील्ड देखील आयोजकांनी उपलब्ध करून दिले खेळाडूंसाठी. ही जमेची बाब आहे. जे सर्व क्रिकेटर ही ते येतील अगदी पाहून प्रेमात पडतील ह्या खेळपट्टीच्या आणि या क्रीडांगणाच्या ह्यात शंकाच नाही आहे. अशा प्रकारची जी मेहनत साकारली आहे जवानमान मित्रमंडळ सिद्धी करवले आणि जवानमान क्रिकेट संघ सिद्धी करवलेनं, ती मेहनत अगदी फलाला येताना आपण पाहू शकाल. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. फक्त सिंगलवरती आता लक्ष केंद्रित केलंय. फक्त सिंगलनं मोठं टार्गेट सेट होऊ शकणार नाही, त्यासाठी आता हवाई हल्ले करावे लागतील आणि खास करून विनयला मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. 3 चेंडू त्यानं फेस केले, धावा फक्त 2 धावफलकावरती त्याच्या बॅटच्या साह्यानं आपल्याला पाहायला मिळतात. टोटल स्कोर कार्ड 5 या कड्यावरती. अगदी क्रीजच्या आतल्या भागामध्ये क्रीजचा वापर करत असताना विनयला आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ह्या गोष्टी बहुधा आपण पाहतोय. भरपूर असे खेळाडू आहेत जे क्रीजच्या अगदी आतमध्ये येऊन फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण की गोलंदाज जेव्हा यॉर्कलेनचे चेंडू हाताळतात त्यासाठी अशा प्रकारे ही रणनीती आखली जाते फलंदाजांमार्फत. अगदी क्रीजच्या कोण्याचा वापर करत असताना हेलिकॉप्टर लँड केले जातात फलंदाजांमार्फत. इथे मात्र फुलटॉस चेंडू, आता प्रहार केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना हुलकावणी देऊन चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दर्जेदार असा षटकार. जे प्रेशर क्रिएट झालं होतं खरं तर विनयवरती, ते प्रेशर अगदी ह्या षटकारानं रिलीज झालंय. कारण की बरेचसे चेंडू या अगोदर जर आपण विचार केला तर डॉट देखील आले होते. ज्या प्रकारे धावसंख्येला वेग हवा होता तो वेग प्रदान झाला नव्हता, परंतु त्यानंतर आता हा षटकार आलाय. इथनं आता सातत्यानं प्रहार हे करावे लागतील. 11 धावा स्कोर कार्डवरती. षटकातील अंतिम बॉल. ओमकारनं आतापर्यंत 5 मध्ये धावा 9 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू 1 टू गो. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढला. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. दुसऱ्या षटकाची देखील सांगता आपण पाहू शकाल. अगदी शांत असं वातावरण. ठीक, जर आपण अवधी पाहिला तर 2:25 अवधी झालाय आणि ह्या शांत वातावरणात अगदी निसर्गाच्या कुशीत हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. चहूबाजूनं आपल्याला झाडे देखील पाहायला मिळतात आणि आता सर्व प्रेक्षक वर्गाला देखील गुलाबी थंडी भासत असताना आपण पाहू शकाल. परंतु इतक्या थंडीमध्ये देखील चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. थोड्या प्रमाणात का होईना परंतु मॅचचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. काहीशा प्रेक्षकांना डगआउटमध्ये देखील सर्व स्पर्धक आता शांत चित्तानं अगदी खेळपट्टीच्या दिशेनं पाहतात ही कशा प्रकारे खेळ चालू आहे. आतापर्यंत 2 षटकाची सांगतात. 13 धावा धावपळकावरती निर्धारित. अजूनही 2 षटकं शेष आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये जर आक्रमकतेनं फलंदाजी झाली
तर मॅचचं चित्र निश्चित बदलवण्याची ताकद गोलंदाजीमध्ये वलभ संघ देखील ठेवतो. म्हणजे मॅच अगदी रोमांचक आणि काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल ह्या शंकाच नाही आहे. गोलंदाजीसाठी कैलास पाटील मागील मॅचचा हिरो, अगदी अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी करताना आपण कैलास पाटील यांना पाहिलं. मागच्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी, विकेट 3 काढले होते. ह्या मॅचमध्ये कशी गोलंदाजी असेल? पहिला चेंडू खोदून काढलाय. निर्भय पाटील मैदानाच्या आतमध्ये साथ देत असताना विनयला एक धाव त्याच्या बॅटमधनं. एकंदरीत 2 चेंडू फेस केले, 2 सिंगल आतापर्यंत निर्भयनं. हा त्याचा रोल आहे खरं तर, कारण की सोबतच विनय गावड खेळतो, त्याला स्ट्राईक एंडवरती जास्त आमंत्रण देणं खरं तर ही जबाबदारी त्याच्यावरती देखील आहे. लेफ्ट मोर द विकेटनं हा चेंडू प्रहार करायचा होता, परंतु चेंडू टर्न केला ऑन साईडला. मिडॉनमधनं चेंडू डीपमध्ये गेला, थोडीशी मिसफील्ड झाली आणि लगेचच त्याचा फायदा घेत असताना सिंगलचं रूपांतर 2 मध्ये केलं जातंय. आणि आता ह्या 2 धावा धावपळकावरती जोडल्या जातील. धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या 16 या कड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे तशा प्रकारची काहीशी आता धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय. परंतु इथनं या षटकामध्ये किमान 2 मोठे हिट आता अपेक्षित असतील. ते श्री गणेश वलभ संघाच्या चाहत्यांना आणि त्यांच्या सर्व टीममेटला. एका बाजूनं चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, जी सुरुवात दिली होती त्यावरती सातत्य राखणं गरजेचं असेल. इथे फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी धावून आले होते. चेंडूला अंतिम मोमेंटला रोखलंय, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा ह्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित केलंय आणि खराब चेंडू जर मिळाला तर निश्चितच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. ही क्षमता आहे विनयमध्ये, स्वतःला नेहमीच त्यानं सिद्ध केलंय. इथे फटका तर चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक धावतोय डीप स्क्वेअर लेगचा, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. गरज आहे ह्या फटक्यांची, खरं तर नितांत गरज आहे ती श्री गणेश वलभ संघाला. अगदी मधल्या यष्टीवरती हा चेंडू टाकण्यात आला होता, परंतु त्यानंतर हा चेंडू डायरेक्टली बॅटवरती घेऊन अगदी आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये विनयनं पाठवलाय चौकारासाठी. 22 धावा धावपळकावरती. दरम्यान हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु त्यांना बेट करून चेंडू मागे निघून गेलाय. लॉंग ऑफला 1 धाव इथे देखील जोडली जाईल. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा एकवटल्या गेल्या आहेत. 23 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय, त्यापैकी 10 चेंडू 19चं योगदान विनय गावणच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू सरळ यष्ट्यांचा नेम साधलाय, त्रिफलाचीच्या माध्यमातून परतावं लागेल फलंदाज निर्भय पाटीलला. धक्का 3रा लागलाय. ही मॅच महत्वाची आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर प्रत्येक सामना हा महत्वाचा असतो, कारण की लीग मॅचमध्ये एखादा सामना गमावला तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकता, परंतु ग्रामीण टेनिस विश्वाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक सामना हा नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे प्रत्येक मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावून प्रत्येक संघाला मात्र खेळ करावा लागतो. कारण की प्रत्येक संघ जेव्हा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो, मैदानात उतरतो, तेव्हा किमान एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो. 4 पैकी एक तरी ट्रॉफी आपल्या गावात जावा, ही स्वप्न, ही आशा अपेक्षा घेऊन प्रत्येक संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. परंतु ते स्वप्न साकार करण्यासाठी अथक मेहनत, अथक परिश्रम त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. आणि ते करत असताना संघ मोरबे आणि त्यांना फाईट करत असताना आपल्याला वलभ संघ देखील पाहायला मिळतोय. 3 षटकं पूर्ण झालेत. 3 षटकांच्या सांगतेनंतर धावा धावपळकावरती 7.67 अशी धावगती आपण पाहू शकाल. स्क्रीनवरती प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच वेगानं जर धावसंख्या बनवली तर 31 धावा म्हणू शकतात, परंतु डेट ओव्हरमध्ये मोठे फटके जरूर अपेक्षित असतील वलभ टीमला. विनय गावण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवीत असतील. इथनं जर 35-40 धावसंख्या बनवली तर मॅचमध्ये अगदी मजा येईल. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगेल, कारण की गोलंदाजी वलभ संघाची देखील अतिशय चांगली आहे. निर्भय पाटीलला आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये, दमदार त्याचा स्पेल राहिला होता. म्हणजे मॅच काटेकी टक्कर होईल या शंका नाही आहे. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत भगतला आपण पाहू शकाल. फील्डमध्ये काहीसे चेंजेस. डीपमध्ये आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत विनय गावणसाठी.
पहिला चेंडू संकेतचा अतिरिक्त बाहेर पंचांच्या दिशेने वळतायत आणि ह्या थंडीमध्ये अगदी पंचांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी. मनोज पवार मेन पंचांच्या भूमिकेत. वाईटचा इशारा, एक धाव आता संघाच्या खात्यात ऍड होईल. 24 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच पुन्हा इशारा देत आहेत आणि गोलंदाजाला दंडित करतायत. आता मात्र दिशा सापडत नाहीये ती संकेतला, की डाव्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे. जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा दिशेवरती नियंत्रण मिळवणं हे थोडंसं कठीण काम गोलंदाजसाठी. संकेतचा हा चेंडू, तिसरा चेंडू स्वैर. आतापर्यंत खरं तर ही पर्वणी आहे टीम वलभसाठी. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट त्यांची थोडी कमी होती, त्यामध्ये कुठे का होईना भर काढण्याचं काम संकेत भगत करतोय. एकही चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकी केला नाही. योग्य चेंडू मी म्हणेन. इथे फटका तर सजवलाय. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून विनय गावंडला मात्र त्यानं शांत केलाय. मोठी मछली चाल में असं म्हणावं लागेल, कारण की ज्या विकेटची अपेक्षा होती, ज्या विकेटसाठी जालं विणलं होतं, त्यामध्ये अगदी सक्सेसफुल ठरला संकेत. आणि ज्या प्रकारे अगदी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत होता, त्यामध्ये अंततः त्याला यश प्राप्त झालं आणि विनयला त्याने बाद केला. मोठा धक्का टीम श्री गणेश वलभला. 11 चेंडू 19 धावसंख्येचे योगदान देऊन विनय देखील अगदी निराश मुद्रेनं मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 या आकड्यावरती लागणारा हा चौथा धक्का. नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. संघाचा संघनायक आता दाखल झालाय. टॉस गमावला, त्यानंतर प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली. फलंदाजी करत असताना त्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता. पॉवर सर्कलमध्ये फक्त 2 धावा आल्या. तिथनं ह्या संघाचं थोडंसं मानसिक खच्चीकरण झालं. त्यानंतर स्वतःला सावरण्याचा थोडासा प्रयत्न प्रतीकनं विनयनं केला, परंतु त्यानंतर आता अंततः 26 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता दोन्ही नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे, ही म्हात्रे बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संकेत भगत 3 चेंडू नंतर का होईना, परंतु त्याला सूर गवसला, लय गवसली आणि त्यानं विनयला बाद केलंय. मोठा धक्का दिला प्रतिस्पर्धी संघाला. दरम्यान चांगला चेंडू, यष्टनचा नेम साधलाय. बॅक टू बॅक सफलता. 2 चेंडू आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संकेत भगत. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं 3 विकेट कॅरी केले होते. नमदार खेळ तिथे देखील त्याचा राहिला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो राहिला होता. विथ द बॅट, विथ द बॉल, अगदी विनिंग नॉक त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती अंतिम मोमेंटला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केले होते. अगदी अष्टपैलू कामगिरी. हरफनमोला खेळाडू आहे. टीम मोरबेचा बायकर मॅन म्हणून देखील त्याची ख्याती आहे आणि आज तो पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना फॉर्म आणि क्लास या दोन्ही गोष्टी त्यांना आजपर्यंत पुन्हा जपल्यात आणि आज त्या पुन्हा सिद्ध केल्यात. आतापर्यंत 7 विकेट त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता 7व्या क्रमांकाचा विघ्नेश. इथे मात्र उंच प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज पुन्हा आलाय. रिले कॅच मध्ये देखील पार्टनरशिप आपण पाहिली. अगदी पुन्हा संकेत धावून आला होता. खूप दूरचा पल्ला त्यानं पार केला होता आणि विकेट हॅट्रिक. 2 चेंडू 2 विकेट आले होते. त्यानंतर स्वतः जीवाच्या आकांतानं धावला आणि विकेट हॅट्रिक पूर्ण त्याने केले आणि या स्पर्धेतील ही पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज संकेत भगत कडनं. ती इतक्या उशिरानं देखील टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो. त्या प्रकारचं परफॉर्मन्स आपल्याला संकेतकडनं पाहायला मिळालं. आज अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी. सुरुवातीचे 3 चेंडू सलग 3 वाईड बॉल आपण पाहिले, परंतु त्यानंतर सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान लावणं नेहमीच कठीण जातं आणि आज देखील तेच झालंय. नवीन फलंदाज आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामधील फक्त 3 चेंडू शेष आहेत. 26 धावा स्कोर कार्ड वरती.
3 चेंडूमध्ये किमान एखादा हिट गरजेचा असेल, कारण की 30-35 धावसंख्या फायटिंग टोटल. सत्र जसं पुढं गेलंय तशी गोलंदाजांना वाव या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. म्हणजे इथे लढाई होईल यात शंका नाही आहे, कारण की दोन लढवय्ये संघ मैदानाच्या आतमध्ये आता एकमेकांसमोर उभे टाकलेत. सामना श्रीगणेश वल्लभ संघ देखील सहजासहजी सोडणार नाही. जे मॅचमध्ये मजा आहे, मॅचमध्ये रोमांचक आहे. इथे देखील चांगला पंच क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अवधी होता. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक आता 28 या कड्यावरती. 2 धावेनं स्वतःचं खातं देखील ओपन केलं आदित्यनं. प्रेम म्हात्रे नॉन स्ट्रायकेडवरती, तर नवखालेला आदित्य स्ट्रायकेडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू पूर्वार्धामधील शेष आहेत. संकेत भगत राईट मोर द विकेटनं इथे प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणखीन एक विकेट, सातत्याला विकेट आपल्या नावावरती करत असताना संकेत भगतला आपण पाहतोय. 1 मोर विकेट. या षटकामध्ये 4 विकेट आतापर्यंत कंप्लीट केल्यात. आज मात्र लीडिंग विकेट टेकर आपल्याला पाहायला मिळतो तो मोरबे संघाचा संकेत भगत. केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कॅच केतन यांनी पकडली. यस, आता प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट बॉल. सुरुवात जरूर खराब झाली होती संकेतकडनं, परंतु स्वतःला सावरलं. दिशा टप्पा याच्यावरती नियंत्रण मिळवलं आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी धक्क्यावरती धक्के देत असताना आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. शुभ संकेत दिलेत खरे तर त्यांनी मोरबे टीमला. नेहमीच ही दमदार कामगिरी आपण त्याची पाहतो. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. इथे कटाक्ष जरूर टाकला होता पंचांच्या दिशेनं, परंतु पंच तटस्थ आहेत आणि एका सत्राची समाप्ती या ठिकाणी पूर्ण झाली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 7 गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 28. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 29 धावसंख्येचं समीकरण असेल ते टीम नांगरणेश्वर मोरबे संघासमोर. एका सत्राचा खेळ आपण पाहिला आणि एका सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना श्रीगणेश वल्लभ संघाने बनवलंय ते 28. 29 धावसंख्येचं एक छोटं असं टार्गेट आहे. टार्गेट जरी छोटा असलं तरी देखील क्रिकेट आहे. नेहमीच आपण छोट्या टार्गेटमध्ये अगदी हाय व्होल्टेज मॅच होताना पाहिले. तसा काही ड्रामा ह्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल का? जे काही प्रेक्षक आहेत कदाचित यूट्यूब सोबत जे प्रेक्षक जोडले गेले असतील ते देखील अशा अपेक्षा करत असतील की मॅच अंतिम टप्प्यापर्यंत रंगावी. परंतु एका बाजूनं ज्या प्रकारचा खेळ मोरबे संघानं केलाय ते पाहता त्यांचे चाहते विचार करत असतील की लवकर सामना आपल्या फलंदाजांनी फिनिश करायला हवा. चला, फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनय गावण सज्ज आहे. प्रतीक्षा केली जाते सलामीर फलंदाजांची. लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आज थोडासा विलंब झाला कारण की आज स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा
आणि बऱ्याचशा गोष्टी आज मॅनेज कराव्या लागतात. ते सर्व करत असताना आमचे या स्पर्धेचे प्रमुख शिलेदार, खरं तर भरपूर सारी मेहनत आमचे संदेश दादा असतील, सौरभ असतील, रोशन असतील, आमचे नयन असतील, त्यांच्या साथीनं पूर्ण टीम कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळते. त्यांची भरपूर सारी मेहनत आमच्या साथीनं गुणसंख्या लेखक ओमकार यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आता आमच्या समवेत करण जोडले गेले आहेत. तसेच आमचे टेक्निशियन टीम मेंबर ज्यांची अथक मेहनत, ओमसाई डीजे सागर पडवल आणि त्यांच्या साथीनं डीजे ऑपरेटर प्रवीण असतील, आमचे अक्षय असतील, त्यानंतर लाईव्ह टीम मेंबर्स ओमसाई MTC ही वाहिनी आपण पाहिली. या वाहिनी अंतर्गत अतिशय चांगला टीमवर्क आमचे कुणाल म्हात्रे असतील, तेजस म्हात्रे असतील, मोरेश्वर म्हात्रे आणि ह्या वाहिनीचे फाउंडर अक्षय म्हात्रे, अप्रतिम वर्क त्यांचा पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सनी संकेत, सनी पालकर यस, सनी पालकर आणि संकेत भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्ष आहे 24 चेंडू आणि 29 धावसंख्येचं. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतो या स्पर्धेचा नियम. अगदी शांतता, पक्ष्यांचा आवाज अगदी आता प्रेक्षकांच्या कानावरती येत असताना आपण पाहू शकाल. अगदी ग्रामीण भाग असल्या कारणास्तव समालोचनावरती बंदी नाहीये, अन्यथा सिटी विभागामध्ये जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा मात्र आवाजावरती बंधन, कदाचित कॉमेंट्री बॉक्स हे बंद करावं लागतं. परंतु इथे तसं काही नाही आहे. प्रेक्षकांपर्यंत आवाज पोचला जाईल आणि त्यात कोणत्या प्रकारची तरतूद कमी केली जाणार नाही ह्यात शंका नाही. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होतोय. सामन्याचं उत्तरार्ध आपण पाहतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो विनय गावंड. लक्ष रोखायचं आहे 29 धावसंख्येचं. स्ट्रायकेंडवरती सनी, नॉन स्ट्रायकेंडला संकेतला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 29 धावसंख्येचं लक्ष. पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं फुल टॉस चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु पंचांकडनं नोची खून आपल्याला पाहायला मिळते. 1+1 धावा 2 या ठिकाणी कंप्लीट होतील, परंतु फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय, तर चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. पहिल्याच बॉलवरती झेल तर पकडण्यात आलाय, परंतु चेंडू अगदी फेर आहे की नो आहे याची आता पाहणी सध्याच्या घडीला. नो बॉल. यस, 1+1 2 धावा 2 न मात्र दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती मोरबे संघाची. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यात अगदी अनुशासित नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल आणि सोबतच फिल्डिंगचा स्तर मात्र अगदी वाढवावा लागेल तो श्री गणेश वल्लभ संघाला. एका बाजूला DCC मोरबे संघ, त्या संघानं आज दमखम दाखवला आणि आजची पूर्ण रात्र गाजवली खरं तर, कारण की ह्या संघाला 3 सामने खेळावे लागले. अन्यथा जे 2 संघ नशीबवान संघ त्यांना एक फेरी पात्र करण्यासाठी मी म्हणेन नशिबाची साथ प्राप्त झाली, परंतु मोरबे संघाला प्रॉपर 3 सामने जिंकावे लागतील. इथे मात्र संघर्षाचा हा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. यस, इट इज अ 6 धावा. 2+6 8 धावा आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अगदी लवकर सामना फिनिश करण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि सनी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावपळकावरती आपण पाहू शकाल. सुरुवात खराब झाली खरं तर. ज्या प्रकारे फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता श्री गणेश वल्लभ संघाला, पॉवर प्लेमध्ये धावा अपेक्षित होत्या, कारण की जेव्हा सुरुवात आपली दमदार होते तेव्हा मानसिक बल आणि आत्मविश्वास आपला दुणावतो आणि त्या आत्मविश्वासानं खेळ देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील चांगला फटका आहे स्क्वेअर कटचा, हा देखना फटका अगदी गली आणि फर्स्ट स्लिपला बीट करून चेंडू अगदी सुईतनं जसा धागा ओवावा तशा प्रकारचा हा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार अगदी डीप गली रिजनला. हा दर्जेदार चौकार, क्रिकेटचा क्लास देखील दाखवत असताना संकेत ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा हा लाजवाब फटका आपण पाहू शकाल.
अगदी वाईड यॉर्कर त्या ठिकाणी हाताळण्यात आला होता विनय गावणकरनं, परंतु जशाच तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संकेत भगतचा पाहायला मिळतो. 2 चेंडू 10 का दम दाखवलाय, 10 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट हँड प्लेसमेंट देखील पाहू शकाल. अगदी मॅच प्रमाणे खेळ, कारण की ज्या प्रकारची आवश्यकता आहे तशा प्रकारचा खेळ आणि तशा प्रकारे इनिंगला बिल्ड करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण रणमशीन विराट कोहलीला पाहतो, ज्याप्रमाणे तो मॅच घेऊन जात असतो, ज्या प्रकारची आवश्यकता संघाला असते त्या प्रकारे अगदी स्वतःची इनिंग तो बिल्ड करत असतो. तशा प्रकारचा काहीसा प्रयत्न संकेत भगतचा आपल्याला पाहायला मिळतो. 13 विदाउट लॉस, अतिरिक्त 1 धाव देखील होती 9ची, सोबतच एकदा विथ द बॅट सनीकडनं देखील आली होती. इथे देखील नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू, डॉट बॉल पर्सेंटेज इथनं वाढवावी लागेल, कारण की 13 धावा धावपळकावरती षटकातील 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 29 धावसंख्येचं लक्ष आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली, झेल ड्रॉप. दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल, कारण की अपेक्षा नव्हती ह्या खेळाडूकडनं. सेफ हँड मलबचे मानले जातात, परंतु आज आता शोल्डर डाऊन झाल्यासारखे वाटत आहेत, कारण की पूर्णतः डॉमिनेट केलं ते टीम मोरबेनं. बॉलिंग नव्हता टाकीत ना, ना तो 4 मॅच लगातार मॅन ऑफ द मॅच होता. 2 धावा अंतिम बॉलवरती देखील कंप्लीट झालेत. 17 धावा षटकाच्या सांगतेनंतर आपण पाहतोय. समीकरण आपण पाहू शकाल, येणारे 18 चेंडूंनी गरज आहे 12 धावसंख्येची. कदाचित हे समीकरण उलटं हवं होतं. 12-18चं जर समीकरण शिल्लक असतं तर मॅचमध्ये आणखीन रोमांचकता उरली असते, परंतु तसं नाही. 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये सामना सोपा केलाय संकेत आणि सनी या जोडीनं. अगदी भरोशेमंद त्यांची ही जोडी आहे. आज पूर्ण रात्र या जोडीनं गाजवली. फ्लाइंग स्टार्ट प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिला, आणि त्याचंच कारण की हा संघ आता अगदी पुढील वाटचालीच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एक स्वप्न मनाशी बाळगले, उराशी बाळगले, आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी जी काही मेहनत प्रत्येक संघ घेताना आपण पाहतोय, पण तो स्वप्न फक्त 4 संघांचं साकार होईल ह्याची शंका नाही आहे. कारण की जवळजवळ 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील, परंतु त्यापैकी 4 नशीबवान संघ अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 29 तारखेला क्रिकेटचा थरार ह्याच क्रीडांगणावरती आपल्याला सातत्यानं अनुभवायला मिळेल. 5 रात्र चालणारी ही एक भव्यदिव्य स्पर्धा, यशस्वी स्पर्धा, सातत्यानं एक दैदिप्यमान स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा सातत्यानं या आपल्या पंचकृषीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली, 18 धावा धावपळकावरती. निर्भय पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये निर्भय पाटीलचा वापर करण्यात आला आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं पहिलं षटक निर्भय पाटीलनं हाताळलं होतं. आता मात्र वेगळ्या एंडनं काहीसा वेगळ्या प्रकारे हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. रक्षात्मक फटका, अगदी इंटरनॅशनल लेवलला जर आपण विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके पाहतो, कारण की बाउन्सर चेंडूला अगदी खाली लँड करण्याचा प्रयत्न. अन्यथा T20मध्ये अशा प्रकारचे चेंडू आणखीन उचली देण्याचा त्यांना प्रयत्न फलंदाज हे करत असतात. नवनवीन फटक्यांचे आविष्कार आपल्याला ह्यात सीमित क्रिकेटनं, अगदी शॉर्ट टर्म क्रिकेटनं दाखवलेत. कारण की ह्या अगोदर कोचिंग मॅन्युअलमध्ये असे फटके खेळण्यास देखील मनाई होती, कारण की काही जे आपले खेळाडू आहेत, जे लिजंड खेळाडू आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती, सचिन तेंडुलकर असतील, राहुल द्रविड सर असतील, की ज्यांची जेव्हा जेव्हा मुलाखत ऐकतो आपण तेव्हा तेव्हा असे काहीसे आगले वेगळे फटके खेळल्यानंतर कोच अगदी त्यांना दंडित करायचे. कदाचित एक मॅच त्यांना रेस्ट देखील दिली जायची, परंतु आता क्रिकेट बदलत चालले. क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी अगदी वेगानं बदलताना पाहायला मिळत आहेत. नवीन फटक्यांचे आविष्कार असतील, गोलंदाज देखील प्रत्येक बॉल अगदी विविधतेनं कसा टाकता येईल ह्याची नेहमीच पेशकश करत असतो. इथे दमदार षटकार आलाय
तो संकेत भगतच्या बॅटमधनं आणि या षटकारानं मात्र सामन्याची हवा अगदी काढली आहे, कारण की या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 27 धावा आणि वैयक्तिक 20 वरती जाऊन पोहोचलाय तो संकेत. चपराक लावली होती, ती ताकद देखील दाखवली, ताकदीसोबत नजाकत, टायमिंग देखील सुरेख केलं जातंय. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम कॅमेरा वर्क. अगदी 3 कॅमेरे सध्याच्या घडीला आपण पाहतोय, च्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा अगदी घर बसल्या आपण एन्जॉय करू शकता. तेच तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, निर्भयचा वेग निर्भयमध्ये देखील आहे हे त्यानं दाखवलंय. 2 धावसंख्येची आवश्यकता, 13 चेंडू शेष आहेत आणि 13 बॉलमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती, विजयापासून फक्त 2 पावले मागे असताना आपण DCC मोरबे संघाला पाहतोय. आज दमदार खेळ राहिला, पूर्ण रात्र गाजवली या संघानं आणि अगदी विजयाच्या दिशेनं या संघाची वाटचाल पाहायला मिळते. सॉफ्ट हँडनं सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाईल आणि धावसंख्येची बरोबरी, परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे विजयासाठी आवश्यकता असेल ती आता 1 धावसंख्येची. आतापर्यंत दोघांमध्ये अतिशय चांगली भागीदारी, 14च्या सरासरीनं धावा जमवल्या आहेत. 29 धावसंख्येचं लक्ष 24 चेंडूमध्ये गाठायचं होतं आणि 12 बॉलमध्ये बनवल्यात त्या 28. आता गरज आहे ती फक्त 1 धावेची. शेवटची 1 धाव. गोलंदाजीसाठी नौखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, शुभम. ते किती विकेटनं हा सामना जिंकण्यात येईल हे पाहावं लागेल, कारण की आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये. इथे फटका तर सजवलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि ते 1 धाव कंप्लीट करण्यात आली आणि सामना जिंकलाय तो DCC मोरबे संघानं. खूप खूप अभिनंदन. पुढील फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय आणि थेट आमचे आयोजक आपल्याला जो अवधी देतील त्या अवधीमध्ये आपल्याला अंतिम दिवसामध्ये यायचं आहे.